तर पब्लिक आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. 72व्या सिनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत 2026मध्ये अंतिम फेरीमध्ये झालेल्या भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्राच्या लढतीमध्ये भारतीय रेल्वेचा संघ विजयी झालेला आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा संघ उपविजयी झालेला आहे. सिनियर खेळाडूंची भरणा असलेला रेल्वेचा तुल्यबळ असा संघ, ज्यामध्ये महाराष्ट्रातील पंकज मोहिते, शुभम शिंदे आणि अजिंक्य अशी मोठे मातब्बर खेळाडू असलेला हा संघ फायनलमध्ये विजयी झालेला आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा संघ नौका असलेला, नवीन खेळाडूंची भरणा असलेला संघ अस्लम इनामदार यांच्या कर्णधार कप्तानीमध्ये उपविजयी झालेला आहे. आणि नवीन खेळाडूंना या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्राच्या संघामध्ये अस्लम इनामदार, आदिती शिंदे, अजित चव्हाण, शिवम पठारे, सौरभ राऊत, सौरभ फगारे, दादा सुपुजारी, सुरेश जाधव, साई प्रसाद पाटील, अल्केश चव्हाण, संकेत सावंत, अनुज गावडे, जयेश महाजन आणि आदित्य पवार असे महाराष्ट्रातील खेळाडू होते. सर्व खेळाडूंचे आणि त्यांनी दाखवलेल्या खेळाचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. आणि इथून पुढे पण यांना चांगले यश मिळावे अशी आपण प्रार्थना करूया. एक चांगली टीम आहे. अस्लम इनामदार फक्त ह्यात नॅशनल खेळलेले आहेत, नाहीतर बाकी सगळी टीम नौकी आहे. आणि नवीन खेळाडूंना घेऊन अस्लम इनामदार यांनी तसेच त्यांच्या बाकी सहकाऱ्यांनी एक चांगली लढत दिली आणि एक चांगला विजयपद त्यांनी मिळवले. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, स्टाफचे आणि सर्व प्रेक्षकांचे हार्दिक आभार. असे खेळ होत राहोत आणि आपल्या महाराष्ट्रातून चांगले प्लेयर घडत राहोत. हे जेवढे बी प्लेयर आहेत मित्रांनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आणि गरीब घरातून आलेले प्लेयर आहेत. आणि नक्कीच हा विजय त्यांना यशाकडे घेऊन जाणार आहे. आणि त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी नक्कीच यावर यश मिळवलेले आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून खेळाडू तयार होत आहेत. आणि नक्कीच ही एक प्रेरणादायक बाब आहे की या खेळाडूंना आज अनेक टीममध्ये चान्स मिळत आहे. अनेक संघामध्ये त्यांची वर्णे लागत आहेत. प्रो लीगमध्ये पण या खेळाडूंना लाखो रुपयाचे ऑक्शनमध्ये विकत घेऊन त्यांच्या करिअरला एक चांगली संधी भेटत आहे. नक्कीच यातून एक चांगले खेळाडू तयार होत आणि आपल्या महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करत आणि आपल्या आईबापांची, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करत अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि हा एक सुंदर गेम आहे, रांगडा गेम आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला गेम आहे. आपल्या गावोगावी खेळला जाणारा हा सुंदर असा खेळ आहे. तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये सिनियर स्पर्धेतील हे काही क्षण आहेत. आपल्या महाराष्ट्राचे शुभम शिंदे दिसत आहे तुम्हाला. असा हा सुंदर गेम आहे. त्यामुळे मित्रांनो नक्कीच खेळाडू होण्याकडे भर द्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्या आणि एक सुंदर असा खेळाडू व्हा. नक्कीच भविष्यात ह्याचा फायदा आहे. अनेक संघ, अनेक लीगमध्ये आज खेळाडूंना चांगले दिवस आलेले आहेत. अनेक कंपन्या त्यांना करारावर घेत आहेत.
तसेच लीगमध्ये पण त्यांच्या लिलावात चांगली त्यांना रक्कम प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमचं आणि तुमच्या घरचं नाव तसेच गावचं नाव वाढणार आहे, लौकिकीस मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रयत्न करत राहा. एक सुंदर ट्रॅक आत्ता प्राप्त होत आहे, एक मार्ग तयार होत आहे. त्यामुळे नवीन नवीन खेळाडूंचाही भरणा होत आहे. यश अपयश येत राहतं, सुखदुःख मिळत राहतं. त्यामुळे नक्कीच त्यातून मार्ग काढा आणि नक्कीच लढत राहावा आणि एक चांगला खेळाडू कसे बनता येईल यासाठी प्रयत्न करत राहावा. एक ना एक दिवस तुम्हाला एक चांगला मिळणार आहे. हा आहे पवन शेरावत, तुम्ही पाहू शकता. हा आदित्य शिंदे आहे चित्रामध्ये दिसणारे खेळाडू. अतिशय उत्कृष्ट खेळाच्या त्यांच्या बळावर त्यांनी आज एक चांगली त्यांना नोकरी भेटत आहे. तसेच लिलावात त्यांना एक चांगली रक्कम त्यांना प्राप्त होत आहे. तुम्ही पण असे खेळ खेळून, वैयक्तिक असू दे, सांघिक गेम असू दे, तुम्ही खेळून नक्कीच तुमचे नाव ओढवणार आहे. आपला महाराष्ट्राचे कर्णधार असलम इनामदार पाहू शकता. एक छोट्याशा खेड्यातून आलेला खेळाडू आज महाराष्ट्राच्या नव्हे पूर्ण देशावर आपले नाव कमवत आहे. आपला हा पंकज मोहिते तुम्हाला चित्रात दिसत आहे. रेल्वेच्या टीममधून आता सध्या खेळत आहे. त्यामुळे मित्रांनो, एक चांगली लढत पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी आपण पाहू शकता ही महाराष्ट्राची आपल्या टीम आहे, त्यासाठी खेळताना दिसत आहे. मित्रांनो, नक्कीच खेळ राहावा, मस्त राहावा. आयुष्य एकदाच आहे, त्यासाठी बिनधास्त लढत राहावा अशी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कबड्डी खेळ कसा जनमानसात रुजेल यासाठी प्रयत्न करत राहा. एक सुंदर गेम आहे आणि एक अतिशय चांगली अशी टुर्नामेंट ही पार पडलेली आहे. 72वी सिनियर नॅशनल स्पर्धा पाहू शकता. हा आपला महाराष्ट्राचा संघ दिमाखदार अशी कामगिरी करू आणि भविष्यात या संघाकडून अनेक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.